ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कात होणार अंत्यसंस्कार। दादांच्या स्वप्नातील बारामती घडवणार, बारामतीत प्रचाराचा नारळ फोडताना सुनेत्र पवार भाऊक। आता कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलणार नाहीत म्हणत त्यांनाही संधी देण्याचा निर्धार। अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, आता भविष्यात काकींच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होईल। बारामतीमधील मेळाव्यात बोलताना आदिती तटकरे भाऊक। सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या मित्रांची शिकार केली जाणार। रोहित पवारांचा ट्विट करत मोठा दावा, तर खरात प्रकरण ठरवून बाहेर काढल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भगीरथ भालकेंचा शिवसेनेत प्रवेश, जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष प्रणिता भालके, अनिल सावंतांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करावी, कुणबी आणि मराठा वेगळं मंत्रालय स्थापन करा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची सरकारकडे मागणी। जळगावात लाडकी बहिणीच्या केवायसीसाठी मदत करण्याच्या बदल्यात शारीरिक सुखाची मागणी, आरोपी विरोधात गुन्हा दाखल। हडपसरमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून 13 बांगलादेशी मुलींचं पलायन, केअरटेकरला मारहाण करत पलायन। काळे पडळ पोलिसांकडून फरार मुलींचा शोध सुरू। बीडच्या कोरडेवाडीत पाणी टंचाईचं संकट, हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण भटकंती, तर 1,34,00,000 योजना अपूर्ण असल्यानं संताप। खबरबातमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। आदिती तटकरे आज भाऊक झाल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। या निमित्ताने बारामतीत आयोजित सभेत मंत्री आदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत भाऊक भाषण केलं। त्यांनी दादांच्या अपूर्ण स्वप्नांना सुनेत्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला। आता भविष्यकाळात सुनेत्र वहिनींनी दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही। पण मला खात्री आहे की ते स्वप्न तुमच्या माध्यमातून ते पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल। प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्र आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे। अशी परिस्थिती कधीतरी येऊ सुद्धा शकते, काय येऊ नये। बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची पहिली सभा पार पडली आणि या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार अजित पवारांच्या आठवणीत भाऊक झाल्या होत्या। दादा नसतानाची ही बारामतीमधील पहिलीच निवडणूक असून ही निवडणूक बारामतीकरांची आहे। प्रत्येक बारामतीकर हे दादा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का याला पूर्णविराम दिला जाईल, आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दादांसारखा दादा माणूस एकच, दुसरं कोणीही होऊ शकत नाही। मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर उभी आहे। दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे। ही निवडणूक बारामतीकरांची आहे। प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे। मी आपल्या सर्वांना शब्द देते की राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। माझे बंधू भगिनी आणि प्रत्यक्ष मैदानात मेहनत घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची
दखल घेतली जाईल आणि ती स्वतः मी घेईन, त्यांचा सन्मान राखीन. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या नाही, उचलायच्या का या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो सन्मान आणि पक्षात सहभाग सुनिश्चित केला जाईल. आपल्याला माहिती आहे की त्या 23 तारखेला 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे असं मी आपल्या सर्वांना मनापासूनची विनंती करते. आपल्या विश्वासाला पात्र राहून आदरणीय दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन ही ग्वाही देते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्र पवार यांनी भावनिक वातावरणात शुभारंभ केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांचे पुत्र जय पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक झालेले पाहायला मिळाले. बारामतीत पार पडलेल्या प्रचार सभेत जय पवारांना अश्रू अनावर झाले. बारामतीतली पहिलीच निवडणूक असेल ज्यामध्ये दादा नाहीत, दादा आता हयात नाहीत आणि हे सल प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. पण एका कुटुंबाने देखील आपला प्रमुख गमावल्याचं दुःख, वडील गमावल्याचं दुःख जे ते जय पवार यांच्या चेहऱ्यावरती इथं पुन्हा एकदा दिसून आलं. दादांच्या आठवणींना या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उजाळा देण्यात येत होता. दादांचं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय यावेळी सुनेत्राताईंनी आपल्या बोलण्यात व्यक्त केलं. यावेळी जय पवार यांना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मोठा दावा केला. सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार असं सांगत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. बंधू अशोक खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेल्याचा दावा त्यांनी केला. रोहित पवारांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात. भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रपक्षांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ए दोस्ती हम नहीं तो छोडेंगे ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत ज्या बेवफा ज्या हमे याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडनं शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील. खरातचे खांदे म्हणजे काय असे महान खांदे नाही, एका ढोंगे बुवाचे खांदे आहेत. पण या ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री राजकारणी अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली तर आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच. फडणवीस हे देवेंद्र फडणवीस ते अशा बाबतीमध्ये त्यांचा तो छंद आहे बळी घेणं. खराच्या माध्यमातून जी शिकार होणार आहे ते विषय महत्वाचे. खराचं काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे. खरात फाशीवर जाईल, खरातला जन्मठेप होईल, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्स मधून ज्या गोष्टी पुढे येणार आहेत किंवा ज्या कागदावरती उतरलेल्या आहेत पोलीस तपासात, जे अत्यंत गोपनीय अद्याप तरी आहे, त्यानंतर जी वादळ येणार आहे ते महत्त्वाचं. आपला रोहित पवार हे भविष्यकार कधीपासून झालेत मला माहीत नाही आहे. त्यांनी आमची सत्ताधारी पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय होतंय त्याचं आत्मपरीक्षण करावं
अशा प्रकारचा कुठलाही उद्देश असायचं काहीच कारण नाही. परंतु कुठल्याही उद्देशानं अशा प्रकारची भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षाने आपल्या मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी केलेली ही गोष्ट अजिबात नाही. 2 दिवसांपूर्वी